नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून बोलणार आहेत। मात्र यावेळेला ते नोटाबंदीच्या निर्णयावर माफी मागतील असा दावा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे। नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य नागरिक अडचणीत आला असून पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी। नोटाबंदीमुळे असंघटित कामगार क्षेत्राला मोठा फटका बसलाय, महिला वर्ग अडचणीत आलाय। काँग्रेसनं सरकारला 50 दिवस दिलेत आणि आता काँग्रेसही पक्ष आक्रमक झाला असून जानेवारीत आम्ही रस्त्यावर उतरू, आमच्याबरोबर जे पक्ष येतील त्यांना आम्ही बरोबर घेऊ, तसंच शिवसेना आली तर सोबत आंदोलन करणार असल्याचंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। आणि म्हणून हे जे विड्रॉलवर तुम्ही लिमिट्स थोपवले आहेत, हे सगळे लिमिट्स आपण ताबडतोब अबॉलिश करून विड्रॉलवर कोणत्याही प्रकारची लिमिट्स नसायला पाहिजेत अशी अनाउन्समेंट आम्हाला मोदीजी आणि आत्ताच न्यूज आली की ते 31 तारखेच्या आधी काहीतरी पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत आणि त्या मला असं वाटतं त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी देशाची माफी मागावी। ते काय करणार आहेत हा सस्पेन्स सगळ्यांवर आहे, पण आमचे हे डिमांड्स आहेत की आपण विड्रॉलवरचं लिमिट ताबडतोब उचलून त्या ठिकाणी एक कमीत कमी इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 18% पर ॲनम सगळ्या बँक अकाउंट होल्डर्सना आपण देणार आहात का, आणि ती आमची डिमांड आहे। जवळजवळ 2.5% सरचार्ज आणि कमिशन हे प्रायव्हेट कंपनीजना मिळतं। जर त्या 100 रुपयाची ट्रान्झॅक्शन कॅशलेस ट्रान्झॅक्शन 1 लाख वेळा झालं तर जवळजवळ 2.5 लाख एवढं कमिशन ह्या कॅशलेस ह्या पेटीएम जिओ ह्या सगळ्या कंपनीजना मिळतं। सो नेमका ह्या डिमॉनिटायझेशनचा फायदा हा आम्हाला असं वाटतं आणि हा आमचा आरोप आहे की ह्या सगळ्या प्रायव्हेट कंपनीजना होतं आणि म्हणून कदाचित जिओ आपल्याला सगळ्यांना 3 महिन्यापासून गंडवत आहे की आम्ही तुम्हाला फ्री देतो, सिम कार्ड फ्री देतो आणि आमच्या सर्व्हिसेस फ्री होतो, कारण का त्यांनाच मोठ्या प्रमाणात जिओ आणि पेटीएमला फायदा होणार आहे ह्या कॅशलेस ट्रान्झॅक्शनमधून। आणि ऑफकोर्स मोदीजी तर पेटीएम आणि पेटीएमचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत हे बऱ्यापैकी आता निश्चित ह्या ठिकाणी झालं आहे।